सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला कच्च्या तांदळापासून खमंग कुरकुरीत नाश्त्याचा पदार्थ बनवून दाखवणार आहे। हा पदार्थ तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा अगदी झटपट बनवून नाश्त्यासाठी गरमागरम सर्व करू शकता किंवा मग मुलांच्या टिफिनमध्ये काहीतरी तुम्हाला वेगळं हेल्दी टेस्टी द्यायचं असेल तरी सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। इथे या बाउलमध्ये मी 1 कप तांदूळ भिजवून घेतले। 2-3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर 4 तास तांदूळ मी भिजत ठेवले होते। पण तुम्हाला सकाळी हा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्रीच तांदूळ भिजत घातले तरी देखील चालेल, म्हणजे सकाळी सकाळी तुमचा हा नाश्ता अगदी झटपट बनेल। तांदूळ तुम्ही या नाश्त्यासाठी कुठलाही वापरू शकता, जो तांदूळ तुम्हाला आवडतो तो। आता या तांदळातलं पाणी काढून घेऊन हे तांदूळ आपण लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात, कारण हे तांदूळ आपल्याला मिक्सरला अगदी मस्त वाटून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 1 इंच आल्याचे असे काप करून घालायचे। तुम्ही लसण खात असाल तर लसणसुद्धा यामध्ये घालू शकता। आता पाव वाटी पाणी घालून हे तांदूळ आपल्याला मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचे। तयार तांदळाची पेस्ट आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि डोश्याचं जे बॅटर असतं अगदी तशीच आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही। आता लगेच यामध्ये काही भाज्या ॲड करूयात। 1 मीडियम साईजचा कच्चा बटाटा साल काढून किसणीने किसून घेतल्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यातलं पूर्ण पाणी पिळून काढायचं आणि नंतर यामध्ये घालायचा। आता 1 मीडियम साईजची शिमला मिरची अशी बारीक चिरून घालायची आहे। 1 मीडियम साईजचा कांदासुद्धा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा तुम्ही खात नसाल तर नाही घातला तरी देखील चालेल। आता 1 गाजरसुद्धा आपल्याला असं किसून घालायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। आता 1 चमचा जिरे घालायचे आहेत, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर यामध्ये आणखी काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता आणि भाज्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी अधिक करू शकता। मुलं बऱ्याचदा हिरव्या भाज्या खात नाहीत, तर हिरव्या पालेभाज्यासुद्धा तुम्ही या नाश्त्यामध्ये घालून मुलांना खायला घालू शकता। जितक्या जास्त भाज्या तुम्ही हा नाश्ता बनवताना यामध्ये घालाल तितकाच हा नाश्ता हेल्दी टेस्टी बनेल। सर्व भाज्या यामध्ये छान मिक्स केल्यानंतर हे बॅटर मला थोडंसं घट्टसर वाटतं, तर यामध्ये मी आणखी 1 चमचा पाणी ॲड करते। मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट राहिली होती, ती पेस्ट वायाला जायला नको म्हणून यामध्येच मी 1 चमचा पाणी घालून ते नंतर या बॅटरमध्ये घातलं आहे, म्हणजे आपली तांदळाची पेस्ट जराही वायाला जाणार नाही। तर हे बॅटर बनवताना लागेल तसंच आपल्याला थोडंच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि परफेक्ट असं बॅटर तयार करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता ज्या वेळेला तुम्हाला हा नाश्ता बनवायचा अगदी त्याच वेळेला यामध्ये 2 चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे, त्यालाच आपण बेकिंग सोडा असंही म्हणतो। सोडा न घालता सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता, पण सोडा घातल्यामुळे हा नाश्ता मस्त हलका फुलका आणि जाळीदार बनतो। आता पहा, यामध्ये सोडा मी अगदी छान मिक्स करून घेतला आहे। आता लगेच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूयात। तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि त्याला अगदी थोडंसं तेल लावून घेते। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप किंवा बटरचा सुद्धा इथे वापर करू शकता। आता मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे आणि तयार केलेलं 2 चमचे यामध्ये बॅटर घालून याला पसरवून घेते। नाश्ता तुम्हाला किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये बॅटर घालून याला छान पसरवून घेऊ शकता। याला खूप जास्त पातळही पसरवायचं नाही, थोडंसं जाडच याला ठेवायचं आहे। आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे किंवा वरची बाजू जोपर्यंत याची कोरडी होत नाही तोपर्यंत याला असंच झाकून ठेवायचं आहे। आता झाकण काढल्यानंतर अशा प्रकारे यावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि कडेनेही थोडंसं तेल सोडायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण हा नाश्ता पलटून घेऊ तर या साईडला सुद्धा तो मस्त कुरकुरीत खमंग भाजला जाईल। आता हा नाश्ता आपण पलटून घेऊयात। तर खूप मस्त आपला हा नाश्ता तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर दिसतोय। आता पलटून घेतल्यानंतर परत आपल्याला फ्लेम लोच ठेवायची आहे आणि 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या भाज्या थोड्याशा सॉफ्ट होतील। आता 2 मिनिटानंतर झाकण काढून हा नाश्ता आपल्याला असाच आलटपलट करून अगदी खमंग करपूस भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। नाश्ता आपला अगदी मस्त खमंग कुरकुरीत भाजलेला आहे। आता हा नाश्ता बाहेर काढून राहिलेला नाश्ता मी अशाच प्रकारे बनवून घेते। इथे आपला खमंग कुरकुरीत आणि भरपूर साऱ्या भाज्या घालून बनवलेला कच्च्या तांदळाचा हेल्दी टेस्टी नाश्ता खाण्यासाठी तयार आहे।
हा नाश्ता तुम्ही सॉससोबत, दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा असा खाल्ला तरीसुद्धा हा नाश्ता खायला खूपच भन्नाट लागतो. तुम्हाला जर नाश्त्याचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं हेल्दी टेस्टी खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.